श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं महिला जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, स्वतःच्या घरापासून एक उद्योजकतेचा प्रवास कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे साची फूड्स कृषी उद्योजकता ही यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठीच स्वतःच्या मुलाप्रमाणे आपल्या उद्योजकतेवरती साची फूड्स या आपल्या व्यवसायावरती अत्यंत प्रेम करणाऱ्या अशा एक गृहिणी ज्या उद्योजकता म्हणून आज सगळ्यांना परिचित आहेत, यांना आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे. सौभाग्यवती रोहिणी सुनील कदम, मुक्काम पोस्ट देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा नगर इथल्या त्या रहिवाशी आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की साची फूड्स कृषी उद्योजकता यशोगाथा. तर रोहिणीताई, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि फुले कृषी वाहिनी त्यांचे मनापासून धन्यवाद. श्रोतेहो, आज याबरोबरच त्यांचे पती असणारे श्री सुनील नारायण कदम हे देखील आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित आहे. सर्व श्रोत्यांच्या वतीनं सुनीलराव आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. आपण मला इथे बोलल्याबद्दल मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ व फुले कृषी वाहिनी 90.8 FM याचे धन्यवाद. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्याला ही संकल्पना खूप आवडेल की पीठ विक्रीतून उद्योजकता कशा पद्धतीने निर्माण होते. अगदी सुरुवातीला 5 किलोपासून ते आज 5 टनापर्यंतचा हा उद्योग रोहिणीताईंनी नेलेला आहे. आणि सांगायला मला आनंद वाटेल की अगदी 60 रुपयेपासून ते 6 लाखापर्यंतचा प्रवास, अक्षरशः सर्वांना थक्क करणारा हा प्रवास आहे. हा साची फूड्स आणि ही कृषी उद्योजकतेची ही यशोगाथा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना फार मोठा आनंद देऊन जाईल. आणि नेमकंच याचं रहस्य काय आहे, कशा पद्धतीनं हा व्यवसाय भरभराटीला येतो आहे, याचं रहस्य आपण रोहिणीताई यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आजच्या विषयाच्या अनुषंगाने आज आपला विषय आहे साची फूड्स कृषी उद्योजकता यशोगाथा. तर रोहिणीताई, मला आपल्याला निश्चितपणे विचारायला आवडेल की आपलं शिक्षण BCom पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि प्रत्येक आईला किंवा प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की माझं शिक्षण झाल्यानंतर आपण एखादी नोकरी करावी, नोकरीत त्यातून जाऊन आपल्या मुलीनं चांगल्या ठिकाणी सेटल व्हावं, हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं किंवा तुमचं सुद्धा स्वप्न असेल. तर हे न करता, कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करावा, स्वतःचा उद्योग चालू करावा, ही संकल्पनाच खूप अतिशय मनाला आनंद देणार आहे. काय वाटेल, कसा हा प्रवास होता? सर, मी घरातच आपलं गृहिणी म्हणून एक रोजचं जे एखादी घरातली आई बहीण वगैरे त्या कामं करतात तसंच मी काम करत असायचे. शिक्षण झालेलं असून इच्छा होती, पण घरातल्या जबाबदाऱ्या आणि बाकी सगळ्या गोष्टी बघता माझी ती म्हणजे करणं मला शक्य नव्हतं किंवा माझी हिंमतही झाली नाही की आपण बाहेर जावं, कारण घरात खूप मोठ्या जबाबदाऱ्या होतात. माझ्या मिस्टरांचं मेडिकल, ते सकाळी तिकडे जाणार. जाऊबाई आणि माझे दीर मोठे भाया आहेत, ते जॉबला असतात, ते बाहेर असतात. आणि घरात सासू सासरे मुलं, मग एवढं सगळं सांभाळणं आणि मग त्यांच्या बाकीचं म्हणजे मला बाहेर जमलं नाही. पण असंच एक दिवस मी, अधिक महिना होता, आई मला म्हणे की आपण आता अधिक महिना आहे म्हणून अनारशाचं पीठ करूयात, म्हणून तू गूळ घेऊन ये म्हणून मी आमचंच तिथे किराणा दुकान आहे, जयश्री किराणा स्टोअर, म्हणून मी तिथे गूळ आणायला गेले. मी म्हटलं की मला या प्रकारचा गूळ पाहिजे. मग सहज ते जे मालक आहेत संदीप साठे, त्यांनी मला विचारलं, वहिनी हा गूळ एवढं पाहिजे म्हणजे कशासाठी एवढा आज? ओळख होते म्हणून जनरल त्यांनी सहज बोलले. तर म्हटलं काय नाही भाऊजी, माझं अनारशाचं पीठ आता अधिक महिना चालू आहे. मग ते म्हणे, अरे तुम्ही करत असता घरी तर मग आपल्या दुकानात पण पाहिजे म्हणे, ते चालेल, भरपूर मागणी असते त्याला, तर द्याल का? तर मग मी म्हटलं ठीक आहे, घरात चर्चा करते आणि सांगते. मग घरात येऊन मी सासऱ्यांशी, सगळ्यात महत्वाचं माझे सासरे श्री नारायणराव यादवराव कदम, माझे सासरेपेक्षा ते माझे वडील किंवा मित्र जास्त आहेत. माझ्या नवऱ्यापेक्षा मी त्यांच्याशी जास्त मन मोकळेपणाने बोलते. मी त्यांच्याशी डिस्कस केलं आणि आमच्या इथे घरात कसं आहे, ते जर त्यांनी जर निर्णय दिला त्यावर शिक्कामोर्तब बसतो आणि बाकी मग मला कोणाची होकार किंवा नकाराची काही गरज पडत नाही. म्हणून मी त्यांना आधी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी मला हिरवा कंदील दाखवला की ठीक आहे, छान आहे, कर तू, आणि आमचा फुल सपोर्ट राहील. बरं. आणि मग एखाद्या
एखादा उद्योग चालू करायचा आपला तुमचा प्रवास इथं सुरू झाला, पण उद्योजकतेचा प्रवास करत असताना त्यासाठी प्रोत्साहन किंवा सपोर्ट असणं गरजेचं असतं, ज्याला आपण मोरल सपोर्ट म्हणतो. तो प्रोत्साहन फार महत्वाचा असतो. तर हे कसं झालं तुमच्या बाबतीत? माझे सासरे तर होतेच, मिस्टर तर ते साहजिकच आहे. कुठलीही स्त्री जरी असली तिला नवऱ्याची साथ असते म्हणजे असतेच. पण माझे सासूबाई असो, माझे सासरे असो आणि माझे जे भाई आहेत, माझे मिस्टरांचे मोठे भाऊ श्री भानुदास नारायण कदम, ते फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. मला त्यांनी जास्त मोटिवेट केलं की त्यांना फार आनंद, त्यांची स्वप्नच होतं की आपण एखादी कंपनी किंवा आपली इंडस्ट्री अशी ओपन करूयात. पण त्यांच्याही मनात विचार आला नाही की आपण खाद्यपदार्थांमध्ये एखादी कंपनी किंवा एखादं असं काही करू शकतो. आणि त्यांना फार आनंद वाटला की हे मला सुचलं म्हणून. आणि त्यांनी मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला की तू कसलाही उडी घे किंवा तू कितीही भरारी घे, त्याच्यासाठी आम्ही नक्की तुझ्या पाठीमागे उभे राहू. बर, मग सुरुवातीला हा थोडंसं घरामध्ये असणारं जे उपलब्ध संसाधनं असतील, तुमचं मिक्सर असेल काय असेल की त्याच्यामधून ही सुरुवात होते. पण मोठ्या प्रमाणावरती तुम्ही आता 1.5 किलोपासून जवळजवळ 5 किलोपासून ते 5 टनापर्यंतचा प्रवास इथंपर्यंत गाठलेला आहे. याच्यासाठी भांडवल असेल किंवा त्यासाठी मशिनरी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी कशा पद्धतीनं तुम्हाला मदत मिळाली किंवा कोण हे सगळं बघत होतं? सर्व कसं असतं माहिती आहे का, एखादा पुरुष ज्यावेळेस एखादा बिझनेस चालू करतो किंवा काय असतं तर त्यांना सगळेजण तयार असतात की पैसे किंवा काय. पण एखादी स्त्री ज्यावेळेस चालू करत असते तर तिला असं असतं की गरज नाहीये, जेवढं होईल तेवढ्यात कर, बघूयात, तूच केलं म्हणूनच आपलं घर चालणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मलाही आल्या, ज्या बाकीच्या सगळ्या समाजातल्या स्त्रियांना येतात त्या. पण मग सुरुवात मी ज्यावेळेस बाहेरनं गिरणीतनं दळण घेऊन यायचे, तर माझे सासऱ्यांनी ती माझी कंडिशन बघितली होती. अरे ऑर्डर तर वाढतायत आणि हिला जातोय तिथे वेळ जातो, मी शेजारी बाकीच्या गिरण्यांमधनं बाहेरनं दळून आणायचं. आणि मग ते सहज माझ्या मोठे भाई आहेत त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी मला न काही म्हणता किंवा काही न देता सरप्राईज म्हणून मला ती गिरण घेऊन दिली. आणि आज त्याच्यावरती सगळं काही चालू आहे. माझे वडील आहेत, त्यांना पण आता ज्यावेळेस बिझनेस वाढत गेला त्यावेळेस थोडंफार कधी काही गरज पडली किंवा काय, त्यांचाही मला फायनान्शियल सपोर्ट असतो आणि भायांचा पण असतो. बरं, आता सध्या जे तुमचे साची फूडच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं पीठ विक्री करता आहात, त्या उद्योजकामध्ये कोणकोणत्या पदार्थ तुम्ही आता निर्माण करता? आम्ही 8 प्रकारचे आमचे प्रीमिक्स असतात किंवा मग पीठ म्हणता येईल. आणि पीठ आमचे असं असतं की फक्त घेऊन तुम्ही घरी जाऊन मळा आणि तळा, तेवढंच असतं. किंवा तळा किंवा तयार करा बस. तर आमचं अनारसे पीठ हे पहिलं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही फुलगे कोळीद म्हणतात, त्याच्यात काही भागात त्या पदार्थाला त्याच्यापासून बनणाऱ्या पदार्थाला शेंगोळे म्हणतात किंवा मग शेवंती वगैरे असं म्हणतात. तर तो आहे. त्यांना एक डाळबट्टी म्हणून एक पीठ आहे, ते पण पीठ आहे. थालपीठ भाजणी आहे आणि ती थालपीठ भाजणी जे असतं ते आम्ही पौष्टिक देण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न नाही म्हणता येणार की आम्ही पौष्टिकच देतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही वापरतो ज्वारी, बाजरी, गहू आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही डाळी ज्या वापरतो त्या सालीच्या डाळी वापरतो. त्याच्यामुळे मग बाकीचं जे पोषक तत्व असतात ते जशीच्या तशी असतात. कुठलंही आम्ही केमिकल वगैरे वापरत नाही. चकली भाजणी आमचं, ढोकळा पीठ आहे, इडली पीठ आहे. आणि मुलांच्या दृष्टीने सुद्धा, गुलाबजामुनच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आपलं काय आहे? हो, आम्ही आता ते म्हणजे सुरुवातच केली आहे त्याची आणि सध्या प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. 4 प्रकारचे आम्ही त्याच्यासाठी टेस्टिंग घ्यावी लागते, त्याची क्वालिटी मेंटेन किंवा क्वालिटी चेक करावी लागते. त्यासाठी सध्या प्रोसेसमध्ये आहे ते. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपल्याला बघा की सर्वत्र आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जातं आणि पौष्टिकतेचा विषय कुठेतरी ऐरणीवरती येताना दिसतोय. आणि अगदी याच विषयाला अनुषंगानं साची फूड्सच्या माध्यमातून सौभाग्यवती रोहिणी सुनील कदम यांनी आपल्या सर्वांना जे पौष्टिक तृणधान्य या सगळ्या पौष्टिकतेचा विचार करून प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला जाताना आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत या दृष्टीने अतिशय सकस अशा पद्धतीच्या ह्या साची फूडच्या माध्यमातून या उद्योजकाची सुरुवात केलेली आहे. तर रोहिणीताई, हे सगळं करत असताना आज जवळजवळ 8-9 पदार्थ तुम्ही हे अतिशय पौष्टिक पदार्थ सगळ्या विक्रीसाठी देत असतात. मग मार्केटिंगचा भाग येत असताना त्याला एखादं नाव देणं महत्वाचं असतं. आणि तुम्ही म्हटलात की ही साची फूड्स हा दिलेला आपण साची फूड्स कृषी उद्योजकता अशा पद्धतीने तुम्ही देवळाली प्रवरा या ठिकाणी सुरू केले. काय संकल्पना होती साचीच्या नावाच्या पाठीमागची? साची म्हटल्यानंतर एक मी स्वतः महिला आणि असं प्रत्येकीला वाटत असतं की आपलं जसं नाव असावं तसं आपल्याही मुलीला आपल्याप्रमाणेच मोठं करावं. आणि माझं असं स्वप्न होतं की माझ्यापेक्षा माझ्या मुलीच्या नावाने मला ओळख मिळावी.
आणि त्यामुळे मग मी असंच विचार करून मी साची म्हणून मुलीचं नाव आहे माझ्या, आणि तेही नाव फार युनिक आहे, शक्यतो कोणाचं नाही ऐकायला येत. आणि मग त्या नावानं मी त्या माझ्या कंपनीची सुरुवात केली आणि साची म्हणून सगळ्यांना घराघरात पोहोचली आहे. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 98 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र ऐकत आहात आणि आपला विषय सुरू आहे साची फूड्स कृषी उद्योजकता ही यशोगाथा. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सौभाग्यवती रोहिणी सुनील कदम, मुक्काम पोस्ट देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा नगर इथल्या या रहिवाशी आहेत. ह्या उद्योजकता आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पौष्टिक साची फूड्स कशा पद्धतीनं आपल्याला उपयोगी पडतायत याविषयी ते आपल्याला सांगत आहेत. आणि हा प्रवास मग सुरुवातीला करत असताना आणि याच्यामध्ये त्यांना समर्थपणे साथ देणारे त्यांचे पती श्री सुनील कदम हे देखील आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सुनीलराव, मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की गृहिणी म्हणून रोहिणीताईने जे सगळे पिठाचे पदार्थ किंवा साची फूडच्या माध्यमातून जे पदार्थ सगळे बनवण्याचा त्यांनी जो सपाटा लावलेला आहे, अतिशय चांगली संकल्पना आहे. घरगुती बनवलेला, त्याला घरगुती टच आहे, पौष्टिकतेचा त्याला टच दिलेला आहे. पण हे सगळं करत असताना मार्केटिंग हा फार महत्वाचा विषय असतो. या दृष्टीतून त्याचं पॅकिंग असेल, त्याचं मार्केटिंग असेल, त्याचं नेटवर्क उभारणे असेल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हातभार होतो, कसं करता हे सगळं? सर, माझं स्वतःचं मेडिकल आहे आणि मेडिकल चालता माझ्याकडं कंपनीचे प्रतिनिधी असतात, औषध कंपनीचे. बरं. आणि मग त्यांच्याकडून मी थोडी मार्केटिंग स्ट्रॅटेजी शिकलो का मार्केटिंग कसं असावं, काय असावं. आणि माझे मोठे बंधू का ते फार्मास्युटिक कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. बरं. तर त्यांचा खूप मोरल सपोर्ट मिळाला. पॅकेटची डिझायनिंग म्हणा किंवा मग मार्केटिंग कसं करायचं, समोरच्या कस्टमरशी कसं बोलायचं. तर मग हळूहळू शिकता शिकता मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं दुकानदाराकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. तर सुरुवातीला लोक म्हणायचे, अरे काय तुमचे प्रॉडक्ट आहे, काय कसं आहे. पण जस्ट आम्ही लोकांना देत गेलो, त्यांना सॅम्पल देत गेलो आणि त्यांचा ट्रस्ट मिळत गेला आणि तिथून पुढे आमची मागणी वाढत गेली. सर, बरं. असं नेटवर्क सर्वत्र उभं करणं आता मध्ये माल जातो, कसं काय करताय? सर, आपला महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 ते 15 जिल्ह्यात आमचा माल जातो. बरं. आणि आपल्याला मोरल सपोर्ट जे मिळाला तो आपला बाजार म्हणून एक चेन सिस्टीम आहे. बरं. तर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. नंतर एक केपी मार्केट म्हणून राहुल गुलाटी, बरं, तर शीख समाजाचे सर ते, तर त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि नंतर एक आत्माचे धीरज कदम आहे गव्हर्नमेंटचे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, तर त्यांच्या मार्फत पण आम्हाला खूप मोरल सपोर्ट मिळाला. सर, आणि आपला बाजारच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये फ्रँचायझी तर ते सांगलीचे, बरं, रेटरे हरनाश गावचे तिथले पाटील म्हणून आहेत. बरं. तर त्यांचे प्रत्येक नगर जिल्ह्यामध्ये किंवा मग इतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मॉल आहे तर त्यांनी आपल्याला खूप मोरल सपोर्ट केला. आणि नंतर आम्ही नगरला एक कृषी प्रदर्शन झालं, शेतकरी कृषी प्रदर्शन. बरं. तर त्यामध्ये आम्ही स्टॉल लावला. तर तिथे एक राहुरी तालुका समन्वयक धीरज कदम, तर त्यांनी आपल्याला स्टॉल लावायला मदत केली आणि तिथनं खूप आपली जाहिरात झाली आणि तिथनं पुढं मार्केटिंग खूप व्हायला लागली. आणि अशा प्रकारे आज जे महाराष्ट्रभर नाव गाजतंय आणि लोकांच्या आता रिपीट ऑर्डर व्हायला लागल्या, त्यामुळे जरा समाधान वाटतं. वा वा, छान. खरंच श्रोतेहो, प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीची ही आपल्या समोर आलेली जोडी आहे, रोहिणी सुनील कदम आणि त्यांचे पती सुनील नारायण कदम. आणि या दोघांच्या माध्यमातून साची फूड्स कृषी उद्योजकता ही भरायला लागलेली आहे. जवळजवळ 8 ते 9 पदार्थ आहेत आणि जवळजवळ 5 टनापर्यंत हे पिठाची विक्री या माध्यमातून होते. जवळजवळ 67 रुपयापासून ते 6 लाखापर्यंतचा हा प्रवास या दोघांच्या जोडींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर गेले. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा पद्धतीची ही कृषी उद्योजकतेची यशोगाथा साची फूड्स या नावानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होऊ घातलेली आहे. आणि मग हे सगळं करत असताना त्याला कौशल्य आधारित मजूर लागत असतात. आपण दोघंच घरामध्ये आहात किंवा घरातला कौटुंबिक आधार आपल्याला आहे, तर या दृष्टिकोनातून हे सगळं मजुरांचं असेल किंवा मशिनरी असेल, या दृष्टीनं कसं करता? सगळं कौशल्य आधारित मजुरांची फार मोठ्या प्रमाणात यासाठी गरज लागत असेल, हे सगळं उभारणी कसं करता? सगळ्यात महत्वाचं सर कसं झालं, माझ्याकडे छोटं बाळ असताना माझ्याकडे एक कामवाल्या मावशी आहेत, त्यांचं नाव सौ अनिता कांतीलाल उल्हारे. त्या माझ्याकडे 7-8 वर्षापासून काम करता. त्यांना घरातलं बऱ्यापैकी माहित होतं, त्या सोबत असायच्या माझ्याशी. तर मग घरातला स्वयंपाक कसा असतो, काय असतं ते बऱ्यापैकी त्यांचं माझ्याकडनं त्या शिकलेल्या किंवा बघत असायच्या. त्यामुळे मग त्याचा पण त्यांना अनुभव होताच. आणि मग मी ज्यावेळेस हे घरामध्ये आता मी जेवढे माझे पिठं आहेत ते पूर्ण घरगुती आहे, जे घरात तुमच्या आई, आजी, मावशी जे बनवायच्या तेच मी बनवते. मी पण माझ्या आजी, सासूबाई, माझी आई त्यांच्याकडनं मी शिकले. माझ्या सासूबाई सौ मंगल नारायण कदम, माझी आई भीमाताई गीताराम तांबे, चिंचपूर, संगमनेर तालुक्यातील. हो, तर त्या जे बनवायच्या मी तेच बघत आलेत आणि तसंच बनवते. आणि मग फक्त एवढंच की मी पॅकेटमध्ये
विकते. आणि मग ते मावशीने पण बघायच्या घरात बनवून ठेवायचे किंवा काय, मग त्या पण बऱ्यापैकी ट्रेन झालेल्या होत्या. त्यांची साथ मिळाली मला. मी त्यांना आधी विचारलं, सांगितलं, मावशी आपल्याला असं असं करायचं आहे, तुम्ही मला साथ द्याल का? त्या तयार झाल्यात. आणि मग बाकीचा मला मार्केटिंग किंवा हे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे वेळ नसतो. बाकी त्या मावशींनीच बाकीच्या बायका ट्रेन करून आणि बाकी पुढे सगळं चालवलंय. आज किती मजूर आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 3 ते 4 मजूर आहेत. बघा श्रोतेहो, खऱ्या अर्थानं नोकरीसाठी हात न लागता नोकरी देणारे हात व्हावे हे एका महिलांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. सभागती रोहिणी सुनील कदम या इतरांना सुद्धा त्यांचा संसार उभा करण्यामध्ये, त्यांना नोकरी देण्यामध्ये त्यांचे हात असे चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्यानंतर सुनीलराव, मला आपल्याला विचारायचं आहे की याची जी भांडवल उभारणी, यासाठी काय सहकार्य कोणाचं, एखादा उद्योग चालू करायचं म्हटलं तर त्याचं भांडवल असतं वगैरे, या कसं इतक्या मोठ्या भांडवलाची उभारणी आपण त्या माध्यमातून आपण केलेली? सर, भांडवलाचं म्हटलं तर सर्वात अगोदर आमच्या घरातून आम्ही सुरुवात केली. आणि माझे जे मोठे बंधू आहेत त्यांनी भांडवलासाठी सपोर्ट केला. आणि मिसेसनी काय केलं, जे सुरुवात ही 60 रुपयापासून चालू केली. 60 रुपयाचा गुळ आणून तिने ती प्रोसेस बनवली. आणि तिथनं पुढं जो माल विकत गेला तर तेच आपण इन्व्हेस्ट करत गेलो. आणि माझे वडील नारायणराव यादवराव कदम यांनी पण मोरल सपोर्ट केला. आणि सगळ्यात जास्त सपोर्ट झाला माझ्या मोठ्या बंधूंचा. म्हणजे ॲज एखादा गॉडफादर असतो ना, त्या गॉडफादर टाईप माझ्या मोठ्या बंधूंनी सपोर्ट केला माझा. आणि माझे सासरे गीताराम राजूजी तांबे यांनी पण माझ्या मिसेसला प्रत्येक वेळेस मोटिवेशन देणं, हे करते कर. तिच्या आता माझा मेडिकल व्यवसाय असल्यामुळे मी काय तिच्याबरोबर कंटिन्यू बाहेर फिरू शकत नाही, कारण माझं इमर्जन्सी मेडिकल असतं. तर माझ्या अनुस्थितीत माझे वडील म्हणा किंवा माझे सासरे म्हणा, हे दोन्ही पण तिच्याबरोबर खंबीर उभे राहिले. माझ्या वडिलांनी पण तिची ॲज अ सासरे न मानता वडिलाची भूमिका बजावली. आणि तिच्या वडिलांनी पण ते वडलेत तिचे, त्यामुळे त्या दोघांनी पण तिला मोरल सपोर्ट दिला. खूप छान. काही वेळेस माझे वडील तिच्या सोबत असतात मार्केटिंगला. ती स्वतः उत्कृष्ट गाडी चालवते. वडिलांना घेऊन, तिच्या वडिलांना घेऊन ते त्या मार्केटिंग करत माल पोहोच. निश्चितच. आणि मग हा उद्योग चालू करत असतो, उद्योगाचे निकष असतात, त्याला अन्न परवाना असतो, FSS असतात, या सगळ्या गोष्टीत तुम्ही कशा पद्धतीने? अन्न परवाना आपण काढला, फूड अँड सेफ्टी ड्रग कडनं आपण काढून घेतला, FSS लायसन काढून घेतलं. आणि जे निकष आहे तुमचे अन्न प्रतिबंध ते सगळे आपण पाळले. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल ऍड करत नाही सर. आणि आपण जो हा माल घेतो हा पूर्ण शेतकऱ्यांकडनं माल घेतो. त्यांच्या शेतात जाऊन मला जे रॉ मटेरियल लागतं हे पूर्ण शेतकऱ्यांकडनं मी खरेदी करतो. आणि शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा अधिक मूल्य आम्ही देतो सर. खूप छान. खऱ्या अर्थानं श्रोते हो, उत्पादक ते ग्राहक ही साखळी निर्माण करण्याचं काम सभागती रोहिणी सुनील कदम आणि सुनील नारायणराव कदम या दोघांनी साची फूड्स या कृषी उद्योजकच्या माध्यमातून निर्माण केलेले आहे. अनेक शेतकरी बंधूंना सुद्धा या माध्यमातून आपल्याला सुद्धा मार्केटिंग असं हवं असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक जगभरातले श्रोते आपण सभागती रोहिणी सुनील कदम आणि सुनील नारायण कदम यांची साची फूड्स कृषी उद्योजकता ही यशोगाथा आपण ऐकत असाल. आणि आपल्याही मनामध्ये असं जर वाटत असेल की अतिशय पौष्टिक असे हे साची फूडचे सगळे सॅचेट आहेत आणि आपल्यालाही खरेदी करायचं असेल, अगदी त्यांचं 5 किलो पासून ते सगळ्या पद्धतीचे पॅकेज उपलब्ध आहेत मार्केटिंगसाठी, त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे. तर निश्चितपणे आपण त्यांचा संपर्क क्रमांक टिपून घ्यायचा आहे. 9765473340. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतोय, 9765473340. आणि पुन्हा एक दुसरा संपर्क क्रमांक त्यांचा आहे 9552548297. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक रिपीट करतो, 9552548297. तर जरूर आपण आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचे पौष्टिकदृष्ट्या अतिशय महत्त्व असणारं, आपल्या मुलाप्रमाणे म्हणजे साची त्यांची मुलगी आहे तिच्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या साची फूड्सवरती हे जे पीट्स आहेत सगळे, तर हे पीठ सगळ्याला आपल्याला सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मिळेल. तर त्या संदर्भात आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि सुनीलराव, या पद्धतीनं जर ऑनलाईन मार्केटिंग लोकांना हवं असेल तर हे कशा पद्धतीनं तुम्ही करत आहात? तर ऑनलाईन मार्केटमध्ये आम्ही पोस्टाने पाठवतो आणि Amazonवर पण आपले प्रॉडक्ट अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याच्यावरनं पण मागू शकता. आणि तुम्ही ह्या नंबरला फोन केला तर तुम्हाला पोस्टाने पण पार्सल मिळू शकतं. अगदीच. हा, निश्चित. रोहिणीताई, मला विचारायला आपल्याला वाटेल की आपलं कुटुंब किंवा आपला परिवार कशा पद्धतीनं आहेत, किती मुलं वगैरे आपल्याला किंवा घरातले किती सगळे सांभाळतात आपण? सर, मला 6 मुलं आहेत. बरं. आता 6 मुलं म्हटल्यानंतर या सध्याच्या काळामध्ये म्हटल्यानंतर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मी ती सांगते. मी स्वतः एकटी, म्हणजे मला 2 मुलं आहेत. त्याचं नाव साची, जे आपण आपल्या
फूडला दिलंय ते. अगदी. आणि दुसरा मुलगा आहे तो छोटा आहे, त्याचं नाव रिदांश सुनील कदम. बर. तर हे 2 मुलं आणि तिसरं म्हणजे माझे सासरे, तेही मी त्यांचा सांभाळ करणं, त्यांना सगळं वेळेवर देणं खाणं, म्हणजे ते मुलाप्रमाणेच आपल्याला आपल्या सासू सासरे किंवा आई वडिलांचा सांभाळ करावा लागतो. माझ्या सासूबाई, आम्ही हे 4 जण, माझे मिस्टर स्वतः ते 5, त्यांनाही सगळं 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 हातात द्यावं लागतं. ज्यांचं काय पाहिजे ते आपल्याला एका मुलाप्रमाणेच त्यांनाही वाढवावं लागतं किंवा त्यांच्या सगळ्या काळजी घ्याव्या लागतात. आणि सगळ्यात म्हणजे शेवटचं 6वं मूल म्हणजे साची फूड्स. अगदीच खऱ्या अर्थानं श्रोते आपल्या लक्षात आलं असेल की एक गृहिणी जी रोहिणी सुनील कदम स्वतःच्या मुलाप्रमाणेच या साची फूडच्या माध्यमातून त्याच्यावरती प्रेम करतायत आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये हे न्यूट्रिटिव्ह किंवा पौष्टिक असे हे त्यांचे जे पीट्स आहेत हे सगळ्या घरामध्ये पोहोचावेत हा त्यांचा अट्टास आहे. हे साची फूड्स प्रत्येकांच्या पर्यंत पोहोचावेत, प्रत्येकांना त्याची चव चाखता यावी या माध्यमातून विक्रीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी प्रदर्शन सुद्धा भरत असतात. महिलांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात असतं. तर या दृष्टिकोनातून काय आपण प्रयत्न करता आहात? हो सर, आम्ही प्रयत्न करतो. नगरला आम्ही प्रदर्शनामध्ये आम्ही इन्व्हॉल्व झालो होतो. बरं. कृषी विभागाचं प्रदर्शन झालं, त्यामध्ये आम्ही सहभाग झालो होतो. सर 2 दिवसामध्ये आमच्या जेवढे आम्ही मटेरियल नेलो सर ते पूर्ण संपलं सर. आणि त्यामध्ये कमीत कमी आम्हाला 50 ते 60 हजाराचा उलाढाल दिसला सर आम्ही त्याच्यामध्ये. बरं. आणि त्यामध्ये आम्हाला बेनिफिट पण चांगला झाला सर. काय साची फूडच्या सॅचेटची काय किमती कशा असतात आणि किती पॅकिंग मध्ये कसं असतं? सर 200 ग्रॅमपासून आपले पॅकेटची सुरुवात होते, तर 1 किलो पर्यंत असतं. आणि जे कोणी येतात दाळबट्टी पीठ वगैरे आपल्याकडे भंडारा असतो किंवा काही कार्यक्रम असतात त्याच्यासाठी वापरलं जातं, तर आम्ही लूजमध्ये किंवा म्हणजे क्वांटिटीमध्ये किलोच्या क्वांटिटीमध्ये पण आम्ही ते देतो. मग ते पॅकेटमध्ये वगैरे नाही, आमचं गोणीच्या पॅकेटमध्ये ते दिलं जातं. आणि बाकी मग तसं पाहिलं तर 50 रुपये पॅकेटपासनं तर 300 रुपये किलोपर्यंत आमचं प्रोडक्ट आहे. अच्छा, छान. निश्चितच श्रोते, मी त्यांचा संपर्क क्रमांक सांगितला, त्या माध्यमातून ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मार्केटिंग होतं. आणि त्याच पद्धतीनं जर आता अनेक श्रोते नगर जिल्ह्यातलं किंवा राहुरीच्या तालुक्यातनं जर ऐकत आहेत सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये, तर या लोकांना जर पाहिजे असेल तर कुठं कुठं आपल्या फ्रँचायझी आहेत, मिळण्याचे ठिकाण काय सांगता येतील? सर राहुरीमध्ये जर मिळायचं असलं तर आपला बाजार आहे राहुरीमध्ये. बरं. नंतर देवळालीमध्ये जर घ्यायचं असेल तुम्हाला तर जयश्री किराणा मार्केट म्हणून आहे, सुपर शॉपिंग. श्रीरामपूरमध्ये केपी मार्केट आहे, आपला बाजार आहे श्रीरामपूरमध्ये. आणि संगमनेरला सर आपला बाजार आहे. नंतर नगरला कुंदन शॉपी आहे त्यामध्ये. आणि जेवढ्या फ्रँचायझी नगरमध्ये आपला बाजारच्या केपी मार्केटच्या त्या प्रत्येक शॉपीला आपला माल अवेलेबल सर. त्या सगळ्यात. आणि जिथे जिथे प्रदर्शन असेल त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून उपस्थित त्या ठिकाणी सर आपण आवर्जून उपस्थित असतो. प्रदर्शन मधनं कस्टमरने आपला नंबर घेतलाय तर ते आम्हाला आवर्जून फोन करतात, मग त्यांना आम्ही पोस्टामार्फत कुरिअर पाठवून आमचा माल पोहोचवतो. अगदीच. निश्चितच. पण पुन्हा माझा एक रोहिणीताईंना असा प्रश्न आहे की आता गणपती उत्सव येऊ घातलेला आहे, त्याच्यानंतर नवरात्राचा उपवास अनेक गृहिणींचा असतो आणि आपण एक त्यातल्या यशस्वी उद्योजक गृहिणी म्हणून आहेत. या दृष्टीने उपवास धरणाऱ्यांच्या दृष्टीने असे कोणकोणते पीठ्स आपल्याकडे उपलब्ध आहेत? सर आता गौरी गणपती आहे, त्याच्यासाठी सध्या माझं पीठ अवेलेबल पण झालंय, मार्केटमध्ये पण सध्या विक्रीस उपलब्ध आहे. अनारसे पीठ आहे गौरी गणपतीसाठी लागणारं, किंवा मग मोदकाचं पीठ आहे आणि चकलीचं पीठ आहे, ते आहेत. आणि पुढे आता नवरात्र आले, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की सात्विकता. आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण घराची चव म्हणून किंवा तेवढा देवाचं बाकीचं सगळ्या पावित्र्य वगैरे तेवढं जपून आम्ही उपवास भाजणी म्हणून पीठ करतो. त्याच्यामध्ये मग आमचं भगर असतं, तेही चेक करून घेतल्या जायची, चांगल्या आणि उत्तम क्वालिटीची असते. जे खात्रीचे किराणा दुकानदार आम्ही त्यांच्याकडनं ती भगर घेतो. त्याच्यामध्ये राजगिरा असतो, साबुदाणा असतो, बाकीचे केळीचं पीठ असतं, सिंगाडा पीठ, असं सगळं सात्विक पदार्थ वापरून आणि तेवढं हे करून आम्ही ती क्वालिटी मेंटेन ठेवून देतो. निश्चितच श्रोते हो, खरं तर पौष्टिकता, सात्विकता आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे असणारं न्यूट्रिटिव्ह असणारं हे सगळं थालीपीठ असतील किंवा सगळे पीठ असतील या माध्यमातून सौभाग्यवती रोहिणी सुनील कदम यांचा साची फूड्स हा कृषी उद्योजकतेचा इतिहास आपण जाणून घेत आहोत आणि त्यांची यशोगाथा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. देवळाली प्रवरा तालुका राहुरी इथून या उद्योजकतेला यांनी सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरात रोहिणीताई हे सगळं करत असताना अनेक महिला भगिनी तुम्हाला ऐकत असतील. ह्या सगळ्या महिला शेवटाकडे जात असताना ह्या सगळ्या महिलांच्यासाठी किंवा ह्या लहान मुलांना आज जर बघितलं तर बेकरीचे आयटम्स किंवा पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांची खूप ओढ असते, असे खात असतात.
असताना, आणि हे करत असताना सातत्याने घरातील डॉक्टर्स असतील किंवा सगळी मंडळी असतील की कुठेतरी आरोग्याच्या प्रती सजग राहणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून तुमचे हे सात्विक आणि पौष्टिक हे सगळे पीठ आहेत हे प्रत्येकाला घ्यावंसं असं वाटत असतं. तर ह्या सगळ्या महिलांच्यासाठी किंवा मुलांच्यासाठी ऐकणाऱ्या तुमच्या यांच्यासाठी काय तुमचा महत्त्वाचा सल्ला असेल? सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की घरातलं सगळ्यात महत्त्वाचा डॉक्टर जे असेल ते तुम्ही स्वतः असतात. आणि तुम्ही डॉक्टर आहे म्हटल्यानंतर घरातल्या मुलांना, आपल्या वयस्कर माणसांना कुठल्या गोष्टी पौष्टिक आहेत, कुठलं काय, जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर बाहेरच्या डॉक्टरांपर्यंत जाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पौष्टिकतेला प्राधान्य द्या. त्याच्यासाठीच मी साची फूड्स म्हणून त्या माध्यमातून मी ते घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मी ज्यावेळेस याचं कुळीद आहे किंवा हुलगे, तो पदार्थ असा आहे की आजीच्या हाताची चव आहे त्याला. नवीन बायकांना किंवा ज्या माझे पुढचे जे जनरेशन किंवा माझ्या वयात आहे त्या लोकांना, त्या बायकांना वेळ नसतो ते करायचं किंवा काय, त्याच्यासाठी मी ते कुळीत पीठ आहे, त्याच्यामध्ये सगळं रेडी आहे. तिखट, मीठ, लसूण, जिरे सगळं रेडी आहे. डाळबट्टीचं पीठही तसंच आहे. थालीपीठ भाजणी म्हणाल तर त्याच्यात गहू, ज्वारी, बाजरी त्या तर गोष्टीच आहेत, पण त्याच्यामध्ये ज्या डाळी मी वापरते त्या सगळ्या माझ्या सालीच्या डाळी आहेत आणि क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे, तुम्हाला पाहिजे ते पौष्टिक घटक आहे आणि मी ते जपण्याचा प्रयत्न करते. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ती पण थालीपीठची संकल्पना ही माझ्या मुलांच्या टिफिनसाठी जो मी पीठ घरात बनवायचे त्याच्यापासून सुचली. आणि मग त्याच्यामध्ये मी थालीपीठमध्ये तुम्ही कांदा टाकून, कोथिंबीर टाकूनही बनवू शकता किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या भाज्या असतील, गाजर असेल किंवा मग भोपळा असेल, तुम्हाला जे मुलं तसं भोपळ्याची भाजी दिली तर खाणार नाही, पण ह्या थालीपीठमध्ये जर तुम्ही ते टाकून त्यांना दिलं तर ते आवडीनं नक्की खातील. त्याची चवही खूप छान लागते. अगदीच खरं आहे श्रोते हो. खऱ्या अर्थानं रोहिणीताईने अतिशय चांगला मूलमंत्र आपल्याला दिलाय की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुम्हीच तुमच्या घरच्या डॉक्टर आहात आणि तुमच्या मुलांचं, तुमच्या घरातल्या ज्येष्ठांचं, सगळ्यांचं आरोग्य तुमच्या हातामध्ये आहे. कारण तुम्ही करविता आहात. तुमच्या हातामध्ये किचन आहे आणि या किचनच्या माध्यमातून सात्विक आणि पौष्टिक असं अन्न आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे. कारण अन्नदान हे पवित्र दान आहे. ही संकल्पना, ही सात्विक भावना घेऊन रोहिणीताईने आपला साची फूड्स ही कृषी उद्योजकतेला सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितच प्रत्येकाने आपल्याला त्या ठिकाणाहून थालीपीठ असेल किंवा सर्व पीठ असतील, आपल्याला जे हवे असेल ते विक्रीसाठी आपल्याला त्यांचं उपलब्ध आहे. आपण त्यांच्या हातासाठी सगळ्यांनी सरळ हाताने मदत करूया आणि त्यांचा हा उद्योग अजून महाराष्ट्राच्या 7 समुद्रापलीकडे नेण्यासाठी प्रत्येकाने आपण सहकार्य करू. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे 9765473340. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय 97 65 47 33 40. पुन्हा एक दुसरा क्रमांक आहे 9552548297 9552 54 82 97. तर जरूर आपण आपल्या मनामध्ये काही शंका, प्रश्न असतील, आपल्याला जर मागणी करायची असेल तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि साची फूडच्या माध्यमातून आपण ह्या पीठ विक्रीतून जी उद्योजकता त्यांनी निर्माण केलेली आहे, ही खऱ्या अर्थानं उत्पादक ते ग्राहक ही कृषी उद्योजकतेची थेट साखळी त्यांच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. ही अतिशय छान पद्धतीची मुलाखत आपण दोघांनी दिलात आणि आमच्या 90.8 FM खुली कृषीमध्ये आपण आलात आणि अतिशय छान पद्धतीने आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे असतील, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले सगळे श्रोते तुम्हाला ऐकत असतील, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं सौभाग्यवती रोहिणी सुनील कदम आणि सुनील नारायण कदम आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपले भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आम्हाला बोलवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. श्रोते हो, साची फूड्स कृषी उद्योजकता ही यशोगाथा सौभाग्यवती रोहिणी सुनील कदम आणि श्री सुनील नारायण कदम यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. महिला जगत या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत आणि एका नव्या तज्ज्ञासोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.